बापाचं कोणत्या तरी पोरीसोबत आहे म्हणते बिचारे. सांग ना संध्या करत असन का? मला नाही वाटत बाई. असं काही मी बोलली त्या बापासोबत तर रागात चालले गेले. अजूनपर्यंत घरी नाही आले. घरी आले आता 5-6 वाजून गेले. जेवायला नाही आले ना काही नाही, नाश्ताही नाही केला. सकाळी तसेच चालले गेले. ही म्हणते बाप्पा राणी तशी आणि सागरे बी तसाच म्हणते. काय माहित खरं काय खोटं काय, मला तर वाटत नाही बाई त्याच्या बोलण्यावरून. आता हे काम चालू केले का आई? हे काम चालू केले का वहिनीनं? बाबा असे हाय म्हणून वाटते तरी का तुले? दादाचं काय डोकं गी का फिरलं का? बाबाविषयी काही बी बोलते आणि काही बी हे करते. तिच्या मतानं काय ऐकतं म्हणा वहिनीच्या मतानं. लय सुधी आहे ते तर. स्वतःचा आता संसार नाही सांभाळला आतापर्यंत. आता इकडून तिकडून बरी आहे. इथं लोक चांगले आहे आपल्यावाल्या घरचे म्हणून बरं आहे इथं टिकून राहिली. आणि आता मग काही बाबाच्या मागं लागली का? ते बाबा तुला वाटते तरी का बाबा असे आहे बा म्हणून? बाबाचा स्वभाव असा तरी आहे का? कोणत्या पोरीविषयी बाबानं कधी असं म्हणलं बाईशिवाय बोलत नाही बाबा कोणालेच? माझ्या मैत्रिणीले झालं, सर्व्याला झालं, ते बाबा किती मानादानानं बोलते. आणि असे आहे तरी का बाबा? काही पण आपलं लावाचं. रडू नको तू. सांग ना बिचारे सांग. मी यायच्या रागावर त्या माणसाला किती बोलली बरं. माय कानातले नेले ना मग संध्या, माय कानातले नेले ना. 1.5 लाख रुपये कर्ज काढलं म्हणते कायच्या तरी चाची होईत. आणि मग सांग बरं कुठं गेले म्हणून मला संशय आला बाई. मी मग सकाळी बांधलेलं तर रागात चालले गेले. कुठं गेले ना कुठं नाही तर मला नाही माहीत. आलेच नाही घरी. फोन करतो तर सिचापत दाखवून राहिला बाई. बंद दाखवत आहे पण. तो सागर म्हणते आहेच म्हणते बाबाचं. मी नाही पाहिलं, माझ्या मित्रा नाही पाहिलं म्हणते. हे वाली डुकरींना सांगितलं काय सांगितलं काय नाही त्याले. तेव्हापासून बापासोबत काटशाटच करते सागर. तो कोण आहे म्हणते पोरगी सांगा. मी पत्ताच लावतो म्हणते तुमचावाला. आता म्हणते माहीतच पडन खरं काय खोटं काय. तर बापासोबत निसतं तर भांडायलाच उठते ते पोट्ट ना आलाय वानाचं सागऱ्या. दादाला फोन दे मी बोलतो दादासोबत. काहून जास्त शांतपणा करून राहिला म्हणा. बाबावर काही बी धड घेतं म्हणा. दे फोन दे. बाई कोणीच नाही घरी. त्या बाप तर गेलाच गेला पण हे पोट्टाही बायकोली घेऊन गेला. झाले मी म्हटलं बापाले पाले दारे म्हटलं कुठं गेलं सकाळपासून दिसत नाही. त्या बाप म्हटलं आलाच नाही घरी. येतो म्हणते जाऊन पाहून येतो म्हणते. पहिली हिले दवाखान्यात नेऊन दे म्हणते. तिला दवाखान्यात घेऊन गेला बाई. बाप महत्वाचं नाही वाटलं बायको महत्वाची वाटली काही आली? बापाली पाहिले नाही गेला लहान बायको घेऊन दवाखान्यात गेला. असं काय झालं तिले? अजून पडली का काय बिमार? काय ती सादरीत दिसते बा. टणकी सादरीत दिसते. खाते पेते मस्त राहते झोपते गाणे ऐकते. याच्यावर टीव्हीवर आहे ना त्या कानात घालून. आणि काय झालं तिले बायास पोट दुखते करून राहिली. ते गेले दवाखान्यात घेऊन गेला तो. तिले सवयच पडली दादाला सवयच पडली. दादा काही सुधरत नाही. सागर दादा काही सुधरत नाही. एवढी नाट काय करते ते. एवढे दिवस झाले एखादी नवरा असताना तर सर्व काही ओढकून घेतलं असतं बायकोचं. ओढकून घ्यायला तिले सवय पडली आणि याला सवय पडली. तिच्या मांग फिरायची एखादी याच्यावानी. बैलच आहे व दादा बी. हो बाई खरंच आहे. तू ही गोष्ट तू म्हणता ते बरोबर आहे संध्या. खरंच आहे. बैलच आहे नालायक मानाचा तो. बापाने जाय रे म्हटलं पहिले पाहिले तर नाही बायकोला घेऊन गेलं ते. सांग ना सांग किती हलकट आहे ते. बापाची कदर नाही त्याले. एवढं लायण्याचं मोठं केलं तरी बायकोला घेऊन गेला. पहिले तिथं दवाखान्यात जातो म्हणे. तिकडल्या तिकडून बापाने पाहिले. मी फोन करतो दादाले आणि म्हणतो काय चालू आहे ते नाटक. तर हे बाबावर काही बी झड घेतो आणि तिच्या वहिनीसोबतही बोलतो. जास्त माजली काय म्हणतो तिले. तिच्यावाला बापगी पसंत असा म्हणून मायावाल्या बाबाले म्हणते ते अशी. बाबासोबत बोलतो बरं मी. पण तू तर म्हणतो बाबा मोबाईल बंद करून ठेवला. फोन बंद आहे बाई त्या बापाचा. श्वेताले फोन लावला होता. मी म्हणलं असं झालं तर श्वेता म्हणते ठीक आहे म्हणते. आई मी येतो संध्याकाळपर्यंत. दादासोबत बोलतो म्हणते आणि बाबासोबत बोलतो म्हणते. पाहतो म्हणते हे जे नाटकं बाबाच्या मागं लागले का म्हणते. दोघे नवरा बायको म्हणते. याच्या मनात काय आहे म्हणे श्वेता म्हणे. मी येतो म्हणे आई संध्याकाळपर्यंत म्हणे. लय नाटकं चालू आहे म्हणे दोघा नवरा बायकोचे म्हणे. हे म्हणे येऊ दे तिले. ते काढते मग. श्वेता ताई चांगली काढते मग यायची वाली दोघा नवरा बायकोची. येऊ दे तिले. माय तर होत नाही व आई ना मला इकडं. मी म्हणलं होतं 2-4 दिवसासाठी येईन पण माय जमणार नाही बाई. जमाले मी येईन आताच नाही येत. पण सध्या माय होत नाही ना इकडं. कामच काम आहे आणि माय सासूची थोडीशी तब्येत बरोबर नाही हो बाई. ठीक आहे बाई नको येऊ. माझ्या सासूचं कर्मा तब्येत बरोबर नाही तर तू ना दे आता गेली ना लग्न होऊन बाई. ठीक आहे ठेव मग ठेव. मग एकटी आहे ना. मला घरी गमून नाही राहिलो. कुठं गेली कुठं नाही तुझी बाबा. आई काही काळजी नको करू. तुला माहित आहे ना बाबाला पटकनच राग येते म्हणून. माहित आहे ना. मग राग शांत झाल्यावर येईन बाबा. टेन्शन नको घेऊ तू. ठेवतो मी. हो ठेव बाई ठेव. लाटण्यात बबिताचे ना माय एकसारखे आले पापड. आणि हे रोशनीनं पाय ना याकडे तिकडे याकडेच लाटले. नाही तिले लाटता येत नाही म्हणा. आता यावर्षी तर बनवायला लागली. ते पोरगी नाही बनवू दे स्माइली. ते मंदा तस करे. बेलनंच फेकून मारा ना आम्हाले. तर पाठीवर केवढ्या जोरात बेलनं मारलं बाई मायावाल्या पोट्टीनं. भली बदमाश झाली बाई. लवकर झाले पापड तर आणि मस्त बनवले बाई. कोण होतं लाटाले बघ हे खिशीचे पापड. चंदा तुले तर बोलावलं होतं लाटाले. आलीस तर नाही हो माय तू.
यारी हो म्हणलं. कोण होतं लाटाने? माई बहीण होती ना, मी होती. तूही पोरगी तर बस. ते पोरगी सुधरे नाही तिची वाली, तिले माई नाच समजा. आणि तेच इकडं बेलणं फेके, तिकडं बेलणं फेके, तर कणिकच हे करे माय. झाकून ठेवलेल्या गंजात ते आपला कापडच फेकून दे. काय तिचा आहे तिचा, तिचा आहे तिचा हे होता बाई स्माइलीचा. 2-4 लाटले आपल्या हिनं रोशनीनं आणि चालली गेली तिले झोपवाले. जाय बाई म्हणलं मी. हे का वय आडे तिडे तिले लाटता येत नाही खरं नाही. हा व तिने काय ते लाटता येते पापडन फापड कधी लाटेच नाही ते. घरी बी मिस कर आणि बाया बोलून, आणि तिची मामी बी तिकडंच करे बाया बोलून. हे काही करे नाही इले का नाही येतच नाही. हे होय का मग तिचे पापड हे दिसते हे फाटले फुटले. हो बाई तेच होय. आणि जाऊ दे म्हणलं इले येतही नाही तर मग तिले पाठवून दिलं झोपाले ते स्माइली सोबत घरात. आता 2 ग्लासाचे आत्ता केले, 2 ग्लासाचे उद्या करा लागन. उद्या करीन 2 ग्लास. ते उद्या येशील का नाही? उद्या तरी येजो ना माय. हा व आता काय सांगू तुले निर्मला बाई, मला त्या पोट्ट्याच्यानं भटकता येत नाही ना व. हे पोट्ट कधी काय करन काय नाही रोशन्या काही सांगता येत नाही बिचारे. मग एक काम करजो ना, उद्या का नाही खिची तू काढून घेशील का नाही तर पीठ तर माझ्या घरी येजो, मी करू लागेल. म्हणजे पोट्ट्याला पाय नव्हते रोशन्यावर लक्ष राहते आणि तुला करूही लागेल मी. बापा तुझ्या घरी घेऊन येण्यापेक्षा मग माई बहीणच लाटू लागते हो. आजही तीनच लाटू लागले. पण पटकन होईन बा म्हटलं. दोघी तिघी राहिल्या तर जाऊ दे. इले बोलवा लागन, आपल्या कौसुबाईले बोलवा लागन आणि अंताले बोलवा लागन. तू ठेव त्या पोरावर लक्ष बाप्पा. काय म्हणते होतं, आला का नाही जाग्यावर? नाही हो जाग्यावर कुठं आलं बाई ते. त्याला समजाव थकून गेलो. ते होई नाही करत ना तूही नाही करत. आणि मग आणि होय का काय तर बोलूनच राहिलं होतं फोनवर. फोन हिसकला मी त्याच्या हातून तर मायावाल्या हातून लगेच वापस घेतला पोट्ट्यानं. काय माहीत का कोणासोबत बोललं, तर तिच्यासोबत बोललं असन. अजून कोणासोबत बोलन ते त्याने म्हणून एकटं सोडता नाहीत पोट्ट्याले. माय तर रागच करते मी बोलतो तर बाप्पा ते पोट्ट रोशन्या. समजावून सांगत जा. एखादा म्हणा नाही ऐकणार ते चंदा. थोडं त्याला समजावून सांग. नाही तर मग दे करून. काय होते घे मागून मग तिले बनवसून. माय तूही तशीच म्हणतं का निर्मला बाई? हे पोट्टी तडी धड आहे का हो तिले मागू मी? कायले मागू मी तर नाही करू देत बाई. आणि मी एकदाची होय म्हणीन पण त्याचा बाप नाही ऐकत बाई रोशन्याचा. तो पहिलेच टेशी माणूस आहे. त्या बाईचं आणि त्या माणसाचं तर मागं भांडण झालं तर तेव्हापासूनचं तर कायासारखा राग करते बाई तिचा नलूचा. तो नाही मागत. आपल्या पोरासाठी त्यानं तर पहिलेच वॉर्निंग दिली आहे रोशन्याले. तो नाही मागत बाई. काय बाप्पा मग आता काय होते न काय नाही सांग मग त्याला समजावून तसं. तर तू कशी काय आली? हो म्हणलं मी दया चक्की शनिवार आहे आज बंद आहे तर माझ्या लक्षातच राहिलं नाही बाई ह्या पोट्ट्याच्या टेन्शनमध्ये. आणि मी ना काही गहूही निवडले नाही तर मला म्हटलं अदलिकभर पीठ दे संध्याकाळीसाठी. उद्या सकाळी मी काही गहू निवडून ठेवतो आणि पहिले दया आणतो तिवाला पीठ आणून देतो लागेल. दे ना अदलिकभर मला. असं तर हाय ना पीठ गीठ आहे. कालच आणलं दहीन. शनिवार आहे मला माहीत आहे. आज चक्की बंद राहते म्हणून तर आणलं ना दहीन. चाल देतो चाल मग दे बरं लवकर दे. मला घरी जायचं आहे. माणूस यांना आता चाय पाणी बनवा लागेल ना त्या माणसासाठी. दे मग लवकर. बरं झालं बाबू तू आला तर. अरे त्या दिवशी तू बसला गाडीत तिकडं त्या रेल्वेत जाऊन आणि औरंगाबादले झाले. आणि इकडं बापा दुसऱ्या दिवशी ते हे आलती जीवाची जाऊ आपली रेवती. आणि तिनं समजा सांगितलं बापा मध्ये काय झालं काय नाही. अरे बापा जी ते जवाई होय का होय आणि पोट्टीलेच बदनाम करायला लागलं होतं ते. तर तिला साईन मागे म्हणते का बा आपल्यावाल्या पोरीचं असं आहे तसं आहे तसं आहे. असा नालायक हलकट जवाई आहे तो. हो सांगितलं ना मला ज्योतीनं सांगितलं ना जाऊ आलती बा म्हणून हिची जीवाची. सांगितलं ना तिनं सर्व गोष्टी सांगितल्या ज्योतीनं मध्ये. पण त्या नालायकाले एवढी अक्कल तरी आहे का? अक्कल राहिली बायकोली बदनाम करून राहिला दुसऱ्या बाईसाठी. आणि पायवाई त्या इथं संभाजीनगरमध्ये एक केस झालेली आहे लशी लपड्यासाठी. बायकोलीच मारून टाकलं त्या बाईनं. ये का तर इले सांग बरं सोडून दे म्हणा आता तरी नवऱ्याचं लवपाई करू नको म्हणा. सोडचिट्टी घेऊन म्हणा शिक्षण पाणी कर. आणि पोलीचं आपण पाहू काय करायचं काय नाही तर शिक्षण पाणी आपण तर आहोच तिले. सोडून दे म्हणा ते हलकट आली आणि दे म्हणा त्याला सोडचिट्टी. अरे तिनं जीवानं तवांपासून ऐकलं का नाही त्या रेवतीचं सांगितलेलं. तवांपासून नवऱ्याचा लय राग करून राहिली ते. नाही म्हणते आता काही करून तरी राहत नाही म्हणते त्याच्यासोबत जात नाही म्हणते. मग जात नाही म्हणून राहिली ते तर एकदमच चांगलं आहे मग आई. एकदमच चांगलं आहे. बरं झालं ती ताई आली ते रेवती ताई तर समजावून गेली तो जीवाले. आता कमसे कम तिच्या डोक्यात प्रकाश तरी पडला. आता नवऱ्याचं नाव तर नाही घेत 10 वेळा. नाही तर एवढं सगळं करू नाही बी नवरा करी म्हणजे आपली मेहनत गेली वाया नाही का? तिला एवढं साथ देऊन राहिलो कोर्टात केस टाकली. आपली मेहनत गेली असती ना हे जर चालली गेली असती नवऱ्यासोबत तर. नाही आता नाही जाणार ते. आता ते स्वतःच म्हणते ना जात नाही म्हणते. मी म्हणते पोरीला इकडंच टाकतो म्हणते शाळेत. पोरीला इकडंच टाकतो म्हणते शाळेत. आई तिच्या पोरीला शिकवतो ना मी. माय पोरग काय तिची पोरगी काय सारखे साईना लेकरं माझ्यासाठी. मला हाय ना पगार चांगला. मी करतो तिच्या लेकराचं नाही थोडी म्हणलो मी ना.
हा करतो ना मी तिच्या लेकराचा, फक्त तिने स्वतःच्या पायावर उभी राही म्हणा आणि शिक्षण पाणी कर म्हणा, जे आहे ते तू आलं तोपर्यंत मी करतो ना. हा ना, मी लावतो ना पैसा. बाबू कोणतेच भाऊ बहिणीला साथ देत नाही मा, आपलं पाहिजे मा सर्वजण पाहिले. तू का नाही बहिणीला साथ देऊन राहिला मा, खरंच लय पुण्य कमावशील रे जतीन तू. नाही ते ज्योती आहे म्हणा आमच्यासोबत थोडंसं हे करतेस ते, असं काही नाही, पण जीवाली चांगली पाहिजे रे ज्योती, जीवाली चांगली पाहिजे. लय समजावून सांगते तिले जीवाले. हा तेवढ्यानं बरं आहे बाई ज्योती, कशी असो ते. हा हसणीबाज असो, बोलणार असो, काही असो, पण जीवाले कमी नाही करत. तिची मैत्रीण होय ना ते, पण चांगली पाहिजे बिचारी जीवाले. काही नाही काही तर तिच्या माहिती संस्कार असणच ना तिच्या. हाय थोडीशी बापानी थोडीशी टापट आहे स्वभावाले, पण ते काही वाईट नाही ज्योती एकदमच. आता आपल्या घरच्या गोष्टी मायच्या घरी जाते का ते सांगत? जाते तरी का? आपल्या घरच्या गोष्टी इथंच ठेवते ना, कधी गेली का ते? आणि तिची वहिनी काय करते रोशनी, दावडा मायच्या घरी उठून पाहिजे. ज्योती गेली का कधी? नाही, ज्योती जात घेत नाही म्हणा. आता माय बापाच्या घरी काय कमी आहे तिच्यावाले, तरी पण जात नाही ना ते, आपल्या घरच्या गोष्टी घरीच ठेवते. आणि मी ठेवतो ना बाबू, मी 4 चौघात असं सांगत नाही ना ते अशी करते का तशी करते, सांभाळून घेतो ना बाबू. बाजार दाखवतो का आम्ही घरातला? दाखवतच काय नाही आपल्या घरचा तमाशा, लोकायले लोक काय आहे आणि तमाशा पाहत राहते, बाकी काय त्याची मजाच येते. हो रे, ते बी बरोबर आहे. लोकायले काय घेऊन देऊन चाललं बापा दुसऱ्याच्या घरचं, मग जाऊ दे. कुठं गेली जीवा गिवा, कुठं गेली आता? ज्योती घेऊन गेली ना, ती तिच्या मायच्या घरी घेऊन गेली. गमत नाही करे तर गेली तिच्या मायच्या घरी बसाले. मी तर कामानिमित्त बाहेरच राहतो म्हणा, पण ते जास्त मायच्या घरी जात जर दिसली ना ज्योती तर टोकाच आहे तिले. तू टोकत जा तिले, नाही तर सारखी सारखी मायच्याच घरी जायची सवय लागन तिले. आम्ही मी कशी काय टोकू रे बाप्पा तिले जेतील. उद्या तूच म्हणशील माय बायकोले तू असं म्हणतं तसं म्हणतं का बाप्पा. मी नाही म्हणत तिले काही, माय मतान ऐकतही नाही ते ज्योती होय बाप्पा. लय ते बोलणार आहे. मी 1 शब्द म्हणलं का 10 शब्द लावते तुझी बायको, आणि उद्या चालून तू बी मलाच म्हणशील. मी नाही म्हणत बापा, नवरा बायको तुम्ही काय आहे ते पाच बसा आणि तूच सांग बापा तिले जायचं नाही जायचं, काही करत बसून बापा मला नाही घेऊन देणं. अशी ते मायच्या घरी जास्त जातच नाही म्हणा, जात नाही ते मायच्या घरी जास्त बसा उठायला जात नाही. 8 दिवसातून एखादी वेळेस चक्कर मारला तर मारला, कुठं जाते ते घरीच राहते लेकराला घेऊन, कुठं नाही जाते. तिची वाट पाहून राहिली होती मी इथं रोशन्या. मला मेसेजवर मेसेज करून राहिला, आणि इथं आला तर तू गायब. कुठे गेला होता? आणि मला काऊन एकटीला बोलावलं मग इथं? तुला यायचं नव्हतं लवकर तर? तुला मेसेज केला आली काय म्हणून तर तू हो म्हणे. मी निघूनच राहिलो होतो तर आई उठली तर मग मी लगेचच उभा होतो, तर मग मी त्याने जाऊन आपल्या बाजीवर जाऊन बसलो, म्हणजे झोपलो. आईले बया झोपाचं नाटक केलं मी आईच्या समोर आणि झोपलो. आणि ते मग चालली गेली अंतर, मग चालली गेली ना 5-10 मिनिटं थांबलो मी, म्हटलं अजून येते का बाहेर पाहतो. आणि ते मग झोपली तर झोपलीच, खिडकीतून पाहिलं मी बाहेर. आता मी बाहेरच झोपतो का नाही याचं गरमीचं, तर तिने पाहिलं ते चांगली झोपली, मग म्हणून मग आलो. बोल मग, काय म्हणत होता आता? काय म्हणत होता? कोणती आयडिया आहे त्याजवळ सांग. हे बाई तुला माझ्यासोबत लग्न करायचं आहे ना, मग इथं राहिल्यानं लग्न होणार नाही आपलं. शिकले तुला सांगतो मी, तुला माझ्यासोबत या लागन. तू तयार आहे का माझ्यासोबत याले? इथून आपण उद्या संध्याकाळी ह्याच टायमाला चाललो जाऊ इथून. हा तू येतं का नाही माझ्यासोबत? अरे पण पोहीन जाणं बरोबर नाही ना रोशन्या. पोहीन जाऊन कुठं जाशील तू सांग. पैसे तरी आहे का आपल्या जवळ? आले कुठं जातं तू पोहीन? टेन्शन नको घेऊ तू, मी करतो काय करायचं तर. फक्त तू माझ्यासोबत राहतं का, मला साथ देतो का नाही देत, मी आखरीचं विचारतो तुले. याच्यानंतर जर तू मला नाही म्हणलं ना, मी तो याच्याकडे पाहत नाही आणि काही नाही, मी चालला जातो इथून दुसऱ्या इकडे चालला जातो. दुसऱ्या इकडे मी कामधाम करतो आणि वापस काही मी येत नाही. मला सॉरी तुला विचारायचं होतं, मग मी वापस येणार नाही. वेळ शिकली मी तुला खरंच सांगू राहिलो. तुला ज्याच्यासोबत लग्न करायचं त्याच्यासोबत कर, नाही करायचं नको करू, तशीच राह. मला काही घेऊन देणं नाही. मी तुला फक्त आखरीचं विचारायला आलो. चालतं काय माझ्यासोबत? मला समजून नाही राहिलं मी काय करू काय नाही करू. तर माय 2 भाऊजी आहे, माय बहिणी आहे. त्या काय सोचन, ते काय विचार करन माझ्याविषयी? पयाली नाही होईन का रे? रोशन्या त्या घरचे तू लोक काय, आता मी तुला बोलू काय? तू पागल झाल्यासारखंच करतो बा रोशन्या. पागल झाल्यासारखं नाही करत मी, शिकली. पागल झाल्यासारखं नाही करत. त्या घरचे मानून राहिले का? माझ्या घरचे मानून राहिले का? नाही मानून राहिले ना. मी समजावलं एवढं, तू त्या माहिती समजावलं, ऐकलं का? नाही ऐकलं ना. मग मला असं वाटू राहिलं का तुला माझ्यासोबत यायचं नाहीये. ते काय माझ्यावर प्रेमही नाही आहे आणि तुला माझ्यासोबत काही यायचंही नाही. ठीक आहे, नको येऊ. तसं नाही रे रोशन, तसं नाही. तू ना आर्या पारच बोलतो बा. तसं नाही रोशन, तसं का? कसं रे तू काय बोलतो रे रोशन? मी इकडे फसली तिकडे फसली यार. मला खरंच त्यासोबत लग्न करायचं आहे, पण कसं करू मी आता? माझ्या घरच्याचा विचार तर येणारच ना. मग त्या घरच्याच्या मातान कर लग्न कर. याच्यानंतर मला फोन नको करू आणि भेटूही नको. भेटायचं काही त्यांचं आहेच नाही मला, सर्व गावातच माहीत पडलं. तर तू कर, तू आईच्या मतानं करायचं आहे ना. तू म्हणत होती त्या दिवशी त्या भावानं मारलं तेव्हाच. तुला करायचं आहे ते आईच्या मतानं कर. मग तू मी माझ्या मतानं काय करायचं काय नाही, मी तिकडंच जाणार, तिकडंच लग्न पाणी करणार, जे करायचं ते तिकडंच करणार. मी आता तुले आता सवय सांगून टाकतो का मला आता राहू दे. आता जे झालं ते झालं, तू सवय बोलून दाखवलं मला. ठीक आहे मग रोशन असं नको बोलू ना रे तू रे. तिकडेच लग्न करतो म्हणतो तू लग्न करायला तयार आहे दुसऱ्या पोरीचं बी. तू काय बोलून राहिलं? तुझ्याच माझ्यावर प्रेम नाही आहे. मी फक्त उदाहरण दिलं. मी तिकडे जाईन तर वापस येणार नाही म्हटलं. मग तुला माझ्यासोबत ये म्हणतो तर तू नाही म्हणतो. मला याचं त्याचं सांगतो. टेमलू नको लोक ऐक ना गहू बिन फालतू
फालतू हे होईन मग अजून सगळ्यांना माहित पडत. सांग मला खरं खरं सांग, येतो का नाही येत? हा, ठीक आहे येतो ना, येतो. पण मी असं कुठं बाहेर गेली नाही रोशन कधी. तू मी तुझ्यासोबत येतो घेतो, पण मी अशी कधीच कुठं बाहेर गेली नाही रे एकटं. शिकले तू टेन्शन नको घेऊ, माझ्यावर फक्त विश्वास ठेव. मी तुला काहीच होऊ देणार नाही, माझ्यावर फक्त विश्वास ठेव तू. ठीक आहे येतो मी. उद्या किती वाजता जायचं आहे? मी मेसेज करतो तुले, आणि आता जे मेसेज केले ना ते पूर्ण डिलीट मारतो. अजून तुझ्या घरचं गिरचं कायम घेर माहीत पडून जाईल सगळं. मी तुला उद्या संध्याकाळी मेसेज करतो, तू फक्त बॅग भरून व्यवस्थित राहायचो, माहीत नको पडू देऊ कोणाला. ठीक आहे ठीक आहे.